सहावी झोन मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला बटाटा आणि टोमॅटोपासून खमंग खुसखुशीत मसाला पापड बनवून दाखवणार आहे. हे पापड करायला खूप सोपे आहेत आणि खायलाही तितकेच चटपटीत लागतात. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला आपल्याला पापड बनवण्यासाठी टोमॅटो आणि बटाटे लागणार आहेत. तर इथे मी 2 कच्चे बटाटे साल काढून घेतलेत. बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर 2-3 पाण्याने बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता 2 बटाटे आपण इथे घेतलेत. त्याचप्रमाणे इथे मी मोठ्या आकाराचे 3 टोमॅटो देखील घेतलेले आहेत. तुम्हाला टोमॅटो आणि बटाटे किती प्रमाणात घ्यायचे ते तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता. म्हणजे 2 बटाटे घेतले तर 2 टोमॅटो घेतले तरीही चालतील किंवा 3 बटाटे घेतले आणि 3 टोमॅटो घेतले तरीसुद्धा चालतील. आता हे बटाटे आपल्याला अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहेत. तर लहान मोठ्या फोडी कशाही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर मी इथे मीडियम साईजच्या फोडी बटाट्याच्या कट करून घेते. तुम्ही इथे पाहू शकता दोन्ही बटाटे मी छान कट करून घेतलेत. आता हे कट केलेले बटाटे आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तर मी बटाटे धुवून घेते. तर बटाट्याच्या फोडी मी छान धुवून घेतलेल्या आहेत. आता यामध्येच आपल्याला कट केलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत. टोमॅटो कट करतानाचा व्हिडिओ माझा शूट झाला नाही. तर टोमॅटोसुद्धा तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले तरीसुद्धा चालतील. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण कट केलेले बटाटे आणि टोमॅटो एकदम टाकून घ्यायचे आहेत. एकदा बसले तर एकदम टाका किंवा 2 बॅचमध्ये हे बारीक करून घेतले तरीसुद्धा चालतील. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता तयार पेस्ट आपल्याला एका चाळणीने गाळून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे चाळणी घेतली आणि त्याखाली मोठा बाऊल ठेवला आहे. आता ही पेस्ट आपण एका चमच्याच्या साहाय्याने असे हलवून छान गाळून घेऊयात. जेणेकरून यामध्ये जर मोठे तुकडे असतील ना तर ते चाळणीच्या वरती राहतील. टोमॅटोचं बीसुद्धा या चाळणीच्या वरती राहील. तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण पेस्ट मी छान गाळून घेतली आहे आणि मोठे तुकडे टोमॅटोचे बी आणि साल देखील यामध्ये राहिलेली आहे. यासाठीच आपल्याला ही पेस्ट गाळून घ्यायची आहे, म्हणजे स्मूथ अशी पेस्ट आपल्याला मिळते. आता चाळणी बाजूला काढूया आणि ही पेस्ट एकदा चांगली मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता टोमॅटोमुळे याला रंगही खूप सुरेख आलेला आहे. मस्त याला रंग आला आहे. इथे आपली मस्त पेस्ट मिक्स झाली आहे. आता आपल्याला याला परत एकदा मोजून घ्यायचं आहे. तर मोठा बाऊल घेतला आहे ज्यामध्ये आपल्याला ही पेस्ट शिजवायची ना तीच कढई घ्यायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला ही मोजून पेस्ट घालायची आहे. आता वाटीने आपल्याला ही पेस्ट अशा प्रकारे मोजून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला पुढे यामध्ये पाणी किती घालायचं त्याचा अंदाज येतो. तर इथे 3 वाटी इतकी आपली पेस्ट भरलेली आहे, पाहू शकता. आता यामध्ये आपल्याला याच वाटीने पाणी देखील मोजून घालायचं आहे. तर 3 वाटी पेस्टसाठी आपल्याला यामध्ये 5 वाटी इतकं पाणी घालायचं आहे. त्यासाठी इथे आपल्याला सुरुवातीला पेस्ट मोजून घ्यायची आहे आणि मगच यामध्ये पाणी घालायचं आहे. 3 वाटी आपली पेस्ट भरली होती तर यामध्ये आपण टोटल 5 वाटी इतकं पाणी घातलं आहे आणि ही पेस्ट बारीक करताना म्हणजे टोमॅटो आणि बटाटा बारीक करताना देखील आपण 1 वाटी पाणी यामध्ये घातलं होतं. तर सुरुवातीपासून आपण यामध्ये टोटल 6 वाटी इतकं पाणी घातलेलं आहे. आता कढई गॅसवरती ठेवायची आहे. गॅस चालू करून सुरुवातीला फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे. फुल गॅसवरती याला अशा प्रकारे आपल्याला ढवळत शिजवून घ्यायचं आहे. कारण बटाट्याची पेस्ट गरम झाली की लगेच तळाला लागू शकते. त्यासाठी हलवणं कुठेही थांबवायचं नाही. जोपर्यंत याला उकळी येत नाही तोपर्यंत सतत याला हलवत राहायचं आहे, म्हणजे ही पेस्ट आपली एकसारखी शिजल्या जाईल, याच्यामध्ये गाठी होणार नाहीत. 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या पेस्टला मस्त खळखळून उकळी आली आहे आणि उकळी आल्यानंतर पेस्ट आपली थोडीशी थिक झाली, म्हणजे थोडीशी दाटसरसुद्धा झालेली आहे. आता मात्र आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवरती याला छान शिजवून घ्यायचं आहे. पण त्याआधी आपल्याला यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे. कुठल्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं. आता आपल्याला याला छान असा रंग यावा म्हणून थोडासा लाल रंग मी यामध्ये घातला आहे. खाण्याचा रंग जो असतो ना तो. आपले टोमॅटोचे पापड आहेत त्याला टोमॅटोसारखाही रंग यायला हवा म्हणून मी अगदी चिमूटभर यामध्ये रंग घातलेला आहे. पण तुम्हाला जर घालायचा नसेल ना तर नाही घातला तरीसुद्धा चालेल. बिना रंगाचे पापडसुद्धा खूप छान होतात. फक्त थोडासा लाईट रंग याला येतो म्हणून मी थोडासा रंग यामध्ये घातला आहे. आता आपल्याला मिडियम गॅसवरती ही पेस्ट जोपर्यंत अर्धी होत नाही ना तोपर्यंत शिजवून घ्यायची आहे. आपल्याला याला शिजवण्यासाठी कमीत कमी 20 ते 25 मिनिटाचा वेळ लागू शकतो. तर आता मी पेस्ट सतत हलवून छान शिजवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. हे मिश्रण शिजवता शिजवता मला आता 20 ते 25 मिनिटे झालीत आणि तुम्ही पाहू शकता याला छान अशी चकाकी आलेली आहे. तेव्हा समजायचं मिश्रण आपलं पापड बनवण्यासाठी परफेक्ट तयार झालेलं आहे.
याला अशी छान चकाकी आली आहे आणि पहा थोडं जाडसरसुद्धा हे मिश्रण झालेलं आहे. हे आता तुम्हाला थोडंसं पातळ दिसत असेल, पण थंड झालं ना की आणखीन घट्टसर होतं. मग आपल्याला पापड बनवायला घेता येतात. आता मिश्रण तयार आहे. लगेच गॅस बंद करूया आणि हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. इथे मी तयार मिश्रण बाउलमध्ये काढून घेतले, म्हणजे ते लवकर थंड होईल. आता यामध्ये आपण काही मसाले देखील ॲड करूयात. अर्धा चमचा यामध्ये आपल्याला रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत. पाव चमचा यामध्ये आपल्याला कलोंजी घालायची, म्हणजेच कांद्याचं बी घालायचे. अर्धा चमचा यामध्ये आपल्याला आता जिरे घालायचे आहेत. आता चवीसाठी भरपूर अशी बारीक चिरून कोथिंबीर घालायची, म्हणजे पापड दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. आता हे घातलेले सर्व मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत. पेस्ट अजूनही गरम आहे पहा, तर या मसाल्याचा स्वाद यामध्ये छान उतरतो. आपण जरी पेस्ट शिजवताना यामध्ये जिरे घातले असते ना, तर त्याचा रंग थोडासा बदलला असता. जिऱ्यामुळे थोडेसे पापड पिवळसर दिसले असते, म्हणून आपण खाली उतरल्यानंतर यामध्ये मसाले ॲड केलेत. तुम्हाला जर यामध्ये आणखी काही मसाले घालायचे असतील तुम्ही घालू शकता, जसं की ओवा घालू शकता, पांढरे तीळ घालू शकता. आता ही पेस्ट आपली छान मिक्स झाली आहे. लगेच आपण पापड बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी पॉलिथिन शीट अंथरून घेतली आहे आणि त्याला तेल लावलं नाही. तेल न लावता सुद्धा वाळल्यानंतर हे पापड आपोआप सेपरेट होतात. आता पापड तुम्हाला किती लहान मोठा हवा आहे किंवा जाड पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही यावरती पापड बनवून घेऊ शकता. पण हे पापड बनवताना खूप जास्त पातळ बनवू नका. थोडेसे जाडच आपल्याला इथे पापड ठेवायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता मस्त आपले पापड तयार होतात. 2 बटाटे आणि 3 टोमॅटोसाठी आपण यामध्ये टोटल 6 वाटी इतकं पाणी वापरले. पाणी वापरताना थोडासा अंदाज घेतच वापरा, कारण पेस्ट थोडीशी पातळ राहिली आहे माझ्याकडून सुद्धा. तर सुरुवातीला आपण जे 1 वाटी पाणी घातलं होतं ना, तर त्यानंतर यामध्ये तुम्ही फक्त 4 वाट्या पाणी घाला, म्हणजे टोटल 5च वाटी पाणी इथे वापरा, म्हणजे पेस्ट थोडीशी यापेक्षा घट्टसर होईल. मी ही पेस्ट गरम असतानाच पापड बनवते. पेस्ट पूर्णपणे आपण जर थंड करून घेतली ना, ती नॉर्मली छान घट्ट होते, पण आपण पाणी थोडंसं कमीच घालावं असं मला वाटतं. तर तुम्ही पाहू शकता मस्त आपले पापड तयार होत आहेत. आता अशाच प्रकारे मी राहिलेले सर्व पापड बनवून घेते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पापड मी बनवून घेतलेत. आता हे तयार पापड आपण 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेऊयात. आता पापड वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते. 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता आपले पापड अगदी मस्त वाळलेत. खूप सुरेख पातळ असे आपले पापड तयार झालेले आहेत. पापड मी उन्हामध्ये वाळवून घेतलेत, पण तुमच्याकडे जर ऊन येत नसेल ना, तर तुम्ही फॅनखालीसुद्धा हे पापड वाळवून घेऊ शकता. फॅनखालीसुद्धा हे पापड छान वाळतात. तर पहा खूप पातळ आपले पापड तयार झालेत. अगदी हातही माझा दिसतो या पापडच्या आतून. तर पहा एकदम पातळ आपले पापड तयार झाले. तरीसुद्धा हे पापड पहा कुठेही फाटले नाहीत किंवा तुटले देखील नाहीत. पापड बनवताना पापडाचं मिश्रण जे आहे ना, शिजणं खूप गरजेचं असतं, म्हणजे मग असे पापड तयार होतात. मिश्रण कच्चं राहिलं ना तर पापड चिकटतात आणि त्याला चिरा देखील जातात. तर पहा मस्त आपले पापड तयार झालेत. अशा प्रकारे तुम्ही पापड बनवून हवाबंद डब्यामध्ये वर्षे 2 वर्षे स्टोअर करून ठेवू शकता. बिलकुल खराब होत नाहीत. आता तयार पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. तर इथे मी गॅसवरती तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि लगेच गॅसची फ्लेम कमी करायची आहे, कारण हा पापड ना लगेच तळतो, याला खूप जास्त वेळ लागत नाही. तुम्ही जर हे पापड खूप जास्त वेळ तेलात ठेवले ना तर ते लगेच करपायला लागतात, कारण यामध्ये आपण तांदळाचं पीठ किंवा रवा असं काही वापरलं नाही, म्हणून हा पापड खूप जास्त फुलत नाही, पण खायलाही छान लागतो आणि छान कुरकुरीत होतो. काहीतरी तुम्हाला वेगळं खायचं असेल ना तर ही पापडची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर तुम्ही पाहू शकता इथे मी काही टोमॅटो आणि बटाट्याचे पापड तळून घेतलेत. पहा मस्त आपले पापड तयार झालेले आहेत आणि पहा तळल्यानंतर पापड छान फुललेला आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.